रीतून दोघांनी खाली उड्या मारल्या आणि यावेळी विशेष म्हणजे आत्ताची माहिती येते त्यानुसार कुठल्याही सुरक्षा रक्षकाने त्यांना ताब्यात तेव्हा घेतलं नव्हतं, तर उपस्थित जे खासदार होते त्यांनीच त्या व्यक्तीला घेरलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलाय। म्हणजे इतका मोठा प्रकार घडल्यानंतर तातडीनं त्या व्यक्तीपर्यंत सुरक्षा रक्षक सुद्धा पोहोचू शकला नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे नव्या संसद भवनातल्या सुरक्षेवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत विद्यमान खासदारांकडून, जे की हा सगळा प्रकार घडला तेव्हा जेव्हा लोकसभेत उपस्थित होते। आणखी माहिती घेऊ, आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे पुन्हा एकदा आपल्यासोबत कनेक्ट झाल्या आहेत। भारती, खूप महत्त्वाची माहिती आता माझ्याकडे आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे की आपण दोन घटना बघितल्या, थोड्या वेळापासून आपण त्या दोन घटना बघतोय। त्यातल्या एका घटनेत एक महिला आणि एक तरुण हे दोघे बाहेर ते पिवळ्या रंगाचा स्मोक सोडत काहीतरी घोषणाबाजी करताना दिसतात आहे। तर त्यापैकी एका तरुणाचं, जो तरुण दिसतोय त्याचं नाव आहे अमोल शिंदे। जी माहिती आपल्याला दिल्लीतनं आली आहे त्यानुसार तो लातूरचा रहिवासी आहे, त्याचं वय 25 वर्ष आहे आणि त्याच्याबरोबर जी महिला दिसते तिचं नाव नीलम कौर सिंग आहे। ती हिसारची राहणारी आहे, तिचं वय 42 वर्ष आहे। त्यामुळे हे दोघे जे बाहेर आंदोलन करत होते, ज्यांनी बाहेर तो स्मोक कॅन्डल जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो जो पिवळा धूर आपल्याला संसदेच्या परिसरात मात्र बाहेर दिसतोय, त्या दोघांची नावं आपल्याला कळलेली आहे। आणि त्यातला एक जो तरुण आहे अमोल शिंदे नावाचा, तो लातूरचा आहे असं आता आपल्याला दिल्लीतनं कळतंय। ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती। हा या दृश्यांमध्ये जो तरुण दिसतोय ज्याने स्मोक कॅन्डल जाळल्या संसद भवन परिसरात, तो तरुण हा महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला रहिवासी आहे। अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असल्याचं कळतंय। नीलम सिंग या व्यक्तीपाठोपाठ जी महिला दिसते तिचं नाव आहे। अशा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यातला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला असल्याचं कळतंय। आता हा अमोल शिंदे कुठल्या पक्षाशी, संघटनेशी संबंधित आहे का, त्याचं म्हणणं नेमकं काय होतं याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पण आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे, संसदेच्या बाहेर दोघांनी निदर्शनं केलेली आहेत स्मोक कॅन्डल जाळून। त्यातला एक तरुण हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला आहे, नाव आहे अमोल शिंदे। नीलम सिंग सुद्धा यात सहभागी होत्या। त्याचबरोबर हिसारची नीलम सिंग हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 22 वर्ष पूर्ण झालेत संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याला, आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडलाय। नव्या संसद भवनामध्ये सुरक्षा भेदून 3 जण सभागृहात शिरले आहेत आणि त्यातल्या दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली खासदार जिथे बसतात त्या बेंचवर उड्या मारलेल्या आहेत। आणि इतकंच नाही तर संसद भवनात म्हणजेच लोकसभेत त्यांनी स्मोक कॅन्डल सुद्धा जाळल्याचं कळतंय। संसदेच्या बाहेर दोघांनी निदर्शनं देखील केली, घोषणाबाजी देखील केली। काही वेळापूर्वी खासदारांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा लोकसभेत उडी मारलेल्या एका तरुणाने दिल्याचं कळत आहे। जितने भी लोग यहाँ पे आते हैं, विजिटर्स हो चाहे रिपोर्टर्स हो, बिकॉज वी डोंट नो कि किसी के टैग्स नहीं है रिपोर्टर्स के, तो एवरीबडी इज लाइक एक दूसरे से टकराते हुए जाते हैं। तो आई थिंक सो गवर्नमेंट को ध्यान देना चाहिए। आई थिंक इट्स अ कंप्लीट सिक्योरिटी लैप्स एंड कुछ भी हो सकता था हाउस के अंदर। एंड मोरओवर जहाँ पे हम खड़े हैं यहाँ पे प्रॉपर वॉच भी नहीं है, एमपीसी कोई। माननीय सांसद जो थे तुरंत उन्होंने भी घेरा, उसको पकड़ा। तब तक उन्होंने जूता के अंदर से कुछ निकाल करके वो गैस जो होता है कलरफुल धुआं छोड़ने लगा। कोई डेंजरस कुछ नहीं था, लेकिन चिंता की विषय ऐसा सामग्री लेके अंदर आ गए, ये चिंता की विषय है। ऐसा ना हो इसलिए सतर्क रहना पड़ेगा, सबको टेस्ट करना पड़ेगा। तो कोई जस्ट न्यूज बनने के लिए, कोई दृष्टि आकर्षण करने के लिए उसे किए थे, देखने से लगा। बाकी दोनों को पकड़ के मार्शल ले गए बाहर। लोकसभा में संसद चलती शून्य प्रहर का चल रहा था, उसी में अचानक 2 व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े। कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया फिर, तो उसने जूते उतारे। तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जा पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था, येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके।
तो वहां हम थे तो बाद में पुलिस पकड़ लिया है। एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है, अभी भी दूसरे को भी पकड़ा हुआ है, अंदर अभी चल रही हो। तर यावेळी नेमका काय प्रकार लोकसभेत घडला त्याची माहिती आता खासदारांनी दिली आहे। अरविंद सावंत आता बोलत होते। लोकसभेत घुसखोरी केलेल्या तरुणाचं नाव आता पुढे आलंय। एकाचं नाव सागर आहे तर दुसरा तरुण ज्याने संसद भवनाच्या बाहेर स्मोक कॅन्डल जाळलेली आहे त्याचं नाव आहे अमोल शिंदे आणि तो आहे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला।